नमस्कार. प्रणव वैदिक ॲस्ट्रॉलॉजी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा मी विषय असा निवडला आहे, की डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रिका काय सांगते? ही व्यक्ती कशी आहे आणि ह्याचं साधारण 1-2 वर्षाचं भविष्य कसं आहे? हा मी एक अंदाज बांधला आहे आणि सांगायचा प्रयत्न करतोय. त्यांची पत्रिका का म्हणली आहे? कसं असतं, एखाद्या देशाचं भविष्य सांगायचं असेल, तर हू इज रूलिंग पार्टी किंवा आपण कोण कोण सत्तेवर आहे, कुठली व्यक्ती आहे, कोण राजा आहे, कोण प्रेसिडेंट आहे, त्याची जशी पत्रिका आहे, त्याच्या पत्रिकेवर अवलंबून असतं देशाचं भविष्य. कारण का तो डिसिजन मेकर आहे, तो पॉलिसी मेकर आहे, तो सगळे निर्णय घेतो. त्याचं एक वैयक्तिक नशीब असतं आणि त्याच्या नशिबावर देशाचं भविष्य अवलंबून असतं. त्याचं डिसिजन चांगले असतील, प्रॉस्पेक्ट्स चांगले असतील, चांगले विचार असतील, तर देशाचं पण चांगलं असतं. तर त्याच्यात प्रॉब्लेम असेल तर देशाचंही भविष्य खराब होतं. त्यामुळे देश काय कुठलाही चांगलाच असतो. जो माणूस रूल करतोय, जो राजा आहे, तोच देशाला वरती आणतो नाहीतर डबघाईला नेतो. मग अमेरिकेचं भविष्य पाहायचं असेल तर डोनाल्ड ट्रम्प जो आहे प्रेसिडेंट त्याचं प्रेडिक्शन सांगणं गरजेचं आहे. मागच्या आठवड्यात जे काय भांडण झालं डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की, ते असं भांडण म्हणतो ना चव्हाट्यावर आल्यासारखं. 2 प्रेसिडेंट आहेत, राष्ट्राध्यक्ष मेन आहेत. त्यांचं भांडण असं चव्हाट्यावर आलं. म्हणजे मीडियासमोर आलं. हे भांडण प्रायव्हेटही होऊ शकलं असतं. पण काय नाही, जगासमोर आलं. त्याचे वेगवेगळे रिएक्शन्स आल्या. जास्त करून निगेटिव्ह रिएक्शन आल्या आणि ह्याचे पडसाद काहीतरी चांगले होणार नाहीत. कारण का 2 जेव्हा प्रेसिडेंट एकत्र येतात, तर असं आत्ता पण इतिहासात असं भांडणं झाली आणि एका प्रेसिडेंट दुसऱ्या प्रेसिडेंटला हाकलून दिलंय देशाबाहेर. असं कधी बघायला असं ॲग्रेशन किंवा असं ॲटिट्यूड बघायला मिळालं नाहीये. म्हणजे हे एटिकेट्स मॅनर्सशी संबंध आहे. कोणाचं बरोबर, कोणाचा चुकीचा हा मुद्दा नाहीये. हे मॅनर्स आहेत. 2 देशाचे पंतप्रधान एकत्र येतात तेव्हा त्यांचं कसं असलं पाहिजे प्रोटोकॉल, बोलणं-बिलणं. भांडणं होत असतील, पण ती प्रायव्हेटमध्ये होत असतील. पब्लिक समोर, मीडियासमोर, प्रेस कॉन्फरन्समध्ये ह्याच्यावरनं आधी डोनाल्ड ट्रम्पचा ॲटिट्यूड दिसून येतं, की हा माणूस कसा आहे, याला काही पडलेलं नाही आहे. भांडण आहे ना, दिसू दे जगाला. मला काही नाही फरक पडत. ह्याच्यामुळे अनेक देशांची नाती खराब होऊ शकतात किंवा काय त्याचे परिणाम होऊ शकतात ह्याचा विचार ते करत नाहीयेत. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून ही पत्रिका आम्ही मांडली आहे. ही पत्रिका बघा, ही जन्म लग्न कुंडली म्हणतो आणि ही जी आहे ही आत्ता गोचर 2025 मध्ये कसे प्लॅनेट ट्रान्झिट होणार आहेत ते. एखाद्या राजकारणीला 4 ग्रह इम्पोर्टंट माझ्या दृष्टीने. पहिला रवी, नंतर राहू, त्यानंतर मंगळ, तिसरा आणि चौथा म्हणजे शनी. बाकी गुरु, शुक्र, बुध वगैरे हे नंतरचे आहेत. पण मेन राजकारण करायचंय, रूल करायचंय. अथॉरिटीचा माणूस आहे, खुर्चीचा माणूस आहे तो. तर त्याला हे 4 ग्रह लागतात. या 4 पैकी 3 ग्रह डोनाल्ड ट्रम्प यांचे अग्रेसिव्ह आहेत. एकदम चांगले आहेत. पोझिशन एकदम चांगली आहे. की त्यांच्या देशासाठीही तो विषय चांगला आहे. म्हणजे कसं, की पहिला आपण ग्रह घेऊया मंगळ, जो प्रथम स्थानात आहे. इथे 5 आकडा दिलाय. सिंह राशीत मंगळ आहे आणि ते सुद्धा केतूच्या नक्षत्रात आहे बघा. तर हा मंगळ प्रथम स्थानात असणं म्हणजे प्रथम स्थान म्हणजे विचार. हा माणूस एकदम अग्रेसिव्हली विचार करतो. डिसिजन मेकिंगमध्ये हा फास्ट आहे आणि मंगळ हा मुळात आधी म्हणतो ना, एक नॅशनल इंटिग्रिटी, एक कट्टर देशभक्ती जी असते ना, ती मंगळामुळे येते आणि ते सुद्धा फर्स्ट हाऊसमध्ये. म्हणजे हा कट्टर देशभक्त आहे. कम व्हॉट मे, काहीही करून समज त्यांनी देशाला प्रॉमिस केलंय, की मी माझ्या देशाला वरती आणणार, अमेरिका फर्स्ट वगैरे असे जे काही धोरण केले ते देशाला आणणारच. त्याच्यात ती क्वालिटी आहे. म्हणजे मंगळ हा बेसिकली असं भूमिपुत्र म्हणतो. तो खोटं बोलत नाही. भूमीच्या बाबतीत तो खोटं बोलणार नाही. टिपिकल पॉलिटिशियन असतात, की बोलायचं एक, दाखवायचं असं खूप देशभक्ती आहे, देशाच्या लोकांवर माझं प्रेम आहे आणि काही नसतं. फसवाफसवी असते. स्वतःची फक्त खुर्ची जपायची. हा माणूस स्वतःच्या खुर्चीसाठी जपण्यासाठी वगैरे त्याला काही इज नॉट बॉदर्ड. मी जे करीन देशासाठी करीन. कुठल्याही थराला मी जाईन. ही ताकद ती मंगळाची त्यांना मिळतीये, नो डाउट. दुसरा पॉवरफुल ग्रह जो आहे तो रवी, जो दशम स्थान आहे. स्थानाप्रमाणे रवी एकदम पॉवरफुल आहे. रवी मुळात आधी तुम्हाला जी खुर्ची लागते ना, जे पद लागतं, जे स्टेटस लागतं, अधिकार लागतो, अधिकार, तो रवी देतो. कारण का रवी म्हणजे राजा आहे.
तो रवीचं पोझिशनिंग चांगलं आहे, त्यामुळे तेव्हा ते जे काय प्रेसिडेंट झालेले आहेत, ते जे काय पद मिळालं हे रवीमुळे. दुसरा आहे राहू. आता राहू आणि मंगळमध्ये सुद्धा सेम ॲग्रेशन आणि ऊर्जा आहे. पण राहू हा बेसिकली त्याच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तो फसवा आहे. तो लोभी आहे. आपल्या पोळीवर कसं तूप लावून घ्यायचं हे राहूला छान कळतं. फसवाफसवी करण्यात तो पटाईत असतो. शॉर्टकट मारण्यात तो पटाईत असतो. बोलायचं एक, करायचं वेगळंच. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वार्थी आहे तो, जो आहे राहू. त्यामुळे पॉलिटिशियनचा राहू हा कायम स्ट्राँग असतो. एक नक्की. कारण का राहू हा मॅनिप्युलेटिव्ह आहे खूप. दाखवायची भूमिका एकदम वेगळी, की लोकं अगदी विश्वास ठेवतील, पण आतून पूर्ण वेगळा. हे पॉलिटिशियनचा एक बेसिक स्वभाव असतो. पण मंगळासमोर तो राहू तसा वीक पडतो का मंगळ जास्ती स्ट्राँग आहे. पण राहूच्या ज्या काय क्वालिटीज त्यांना मिळतायत ते दशम स्थानातून मिळतायत, जे राजकारणासाठी इम्पॉर्टंट आहे. हा पाठ झाला. तिसरा जो चौथा ग्रह जो म्हणतोय मी शनी, जो व्ययस्थानात गेलाय. स्थानाने हा शनी काय चांगला नाही आणि परत तो कर्क राशीत आहे. सप्तमेश कुंभ रास आणि 6वी रास मकर रास ह्याचा शनी इथे गेलाय. स्थानाने तो चांगला नाही आणि कर्क राशीत आहे. त्याची पॉवर कुठेतरी वीक होते. म्हणजे त्याचे रिझल्ट काय पॉझिटिव्ह मिळणार नाही. शनी मुळात काय देतो एखाद्या नेत्याला, एखाद्या प्राईम मिनिस्टरला किंवा राजाला, तर एक प्युअर लीडरशिप क्वालिटी. एखादा माणूस डिक्टेटर असतो आणि एखादा माणूस लीडर असतो. एक पुसटची रेष आहे डिक्टेटरशिप आणि लीडरशिपमध्ये. पण फरक मात्र खूप, परिणाम मात्र खूप वेगळा आहे, मोठा आहे. लीडर असा असतो, की लाखो लोकांना विश्वासात घेऊन त्यांची मतं, त्यांची काय गरज आहे, त्यांना काय हवं नको ते बघून त्यांना लीड करणं आणि त्यांच्यासाठी काम करणं. हे लीडरशिप क्वालिटी दाखवतं. डिक्टेटर म्हणजे माझ्या मनात असं आहे, माझा देश मी मनात असा विचार करतोय आणि मी असं करणार आहे. लोकांना आवडू दे, नको आवडू दे, आय डोंट केअर. आय एम गोइंग टू डिक्टेट. त्याचा जो विस्तार असतो हा एकदम भयानक आणि वेगळाच असतो. म्हणजे त्याला डिक्टेटरला कितपत सपोर्ट मिळेल लोकांचा सांगता येत नाही. शनीचा पॉवर असेल, तर त्या राजकारणी माणसाला एक नॅचरल सपोर्ट असतो. कारण का तो लीडरशिप क्वालिटी असते. एक ऑनेस्टी असते, समजूतदारपणा असतो, विवेकबुद्धी असते. हेच तर शनी देतो, डाउन टू अर्थ क्वालिटीज देतो. पण हा वीक असेल तर मंगळ, रवी, राहू हे एकदम डिक्टेटरशिप क्वालिटी देतो. तुम्ही बघा, की हिटलर नावाचा एक होता माणूस. यू कान्ट से हिटलर वॉज अ गुड लीडर. नो, ही वॉज अ डिक्टेटर. जर्मनीला त्यांनी वरती आणलं. देशभक्ती होती प्रचंड. पण ही वॉन्टेड टू डिक्टेट द वर्ल्ड. त्याला पूर्ण तो काबीजच करायचा होता, अख्खं जग हे त्याचं स्वप्न होतं. डिक्टेट करायचं होतं, कोणाला बिग घालायचं नाही. पण देशातलं तुम्ही महात्मा गांधी बघितलं तर ही वॉज अ लीडर. तुम्ही डिक्टेटर म्हणू शकत नाही. आत्ताच्या काळात मोदी, नरेंद्र मोदी हे लीडर आहेत. ही इज नॉट अ डिक्टेटर, बट डोनाल्ड ट्रम्प इज अ डिक्टेटर. ही वॉन्ट्स टू डिक्टेट. आय एम द नंबर वन कंट्री. एक तर माझ्याशी मैत्री करा, नाही मैत्री केली तर तुम्हाला धुणार मी. या ॲटिट्यूडनी तो आलाय. जे काय डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्कीचं जे काय नळावरचं भांडण म्हणतो तसं भांडण झालं, जगाला कळालं. तर झेलेन्स्कीला त्यांनी ॲक्चुअली हुट आउट केलं, म्हणजे हाकलून दिलं देशात. असं कधी होत नाही. आत्ताच्या काळात मागच्या 50 वर्षात असं झालेलं नाहीये, की मीडियासमोर भांडण आलं. ह्याच्यावरनं कळतं, की एक तर माझ्याबरोबर राहा, नाही राहिलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. हे डिक्टेटरशिप आहे. ह्याच्यामुळे संबंध तुटतात आणि डोनाल्ड ट्रम्पचं एकंदरीत जे काय आहे ॲटिट्यूड आणि ग्रहांची पोझिशन, ही इज नॉट अ गुड लीडर, ही इज अ डिक्टेटर. इथे एक क्वालिटी अजून एक आहे, चंद्रकेतू वृश्चिक राशी आहे, केतू स्ट्राँग आहे. त्यामुळे हा माणूस मुळाशी जाऊन काम करणार आहे. कोर लेव्हलला जाऊन काम करणार आहे. वरवरचं काम नाही करणार. त्याला माहिती आहे काय हवंय आत्ता देशाला. ते तो बरोबर करणार. आता इथे अजून एक गोष्ट आहे, की गुरुची दशा आहे, महादशा. त्याच्यात हा गुरु इथे द्वितीय स्थान कन्या राशीत इथे स्टार केलंय, वक्री येतो. द्वितीय स्थान काय दाखवतं, की आपली वाणी, आपण ॲक्चुअली काय बोलतोय, कुठे काय बोलतोय, आपण जे म्हणतो ना, कुठे काय बोलायचं कळलं पाहिजे वगैरे, हे जे सगळं द्वितीय स्थान देतो. इथे गुरु आहे, जे ठीक आहे, पण तो वक्री आहे. आणि सिंह राशीला हे जे कॉम्बिनेशन आहे गुरुचं एवढं चांगलं नाही, ठीक-ठीकच राहतं आणि तो वक्री असल्यामुळे, की एक जी विवेक बुद्धी असते, कुठे बोलायचं, काय नक्की बोलायचं, काय नाही बोलायचं.
कोणाला दुसऱ्याला हर्ट होत नाही अशा टाईपचं बोलायचं, पण आपलं काम करून घ्यायचं. हे हे जे आहे क्वालिटी ही इथे मिस आउट होते. हा मनात आलं, की हा बोलून टाकतो, विषय संपला. मग समोरचा झेलेन्स्की असू दे, कुठलाही पंतप्रधान असू दे, मला वाटलं मी 4 शिव्या दिल्या, गेट आउट, संपला विषय. त्याचे परिणाम काय होतील त्याला माहीत नाही. अशा टाईपचं हे ॲटिट्यूड आहे. त्यामुळे गुरु इथे वक्री असल्यामुळे त्याला एक विवेकबुद्धी नाही आहे. त्यामुळे भले देशाच्या चांगल्यासाठी तू विचार करत असेल, पण बोलताना असं काहीतरी शब्द येतात किंवा काय होतं, की त्याचे परिणाम मात्र निगेटिव्ह होतात. मग ते काही असू दे, 4 लोकं असू देत त्याच्या जवळचे किंवा देशातील बाहेरचे कुठलेही लोकं असू दे किंवा देशाशी संबंध असू दे, नाही पटत. हे जशी जन्मकुंडलीप्रमाणे झालं हा विषय. दुसरं आहे हे गोचर. म्हणजे कसं, की ट्रान्झिट ऑफ प्लॅनेट्स. त्यात मी रवी, बुध, शुक्र हे घेतले नाहीत कारण का ते दर महिन्याला शिफ्ट. मेन काय आहे, राहू, केतू, गुरु, शनी यांचं गोचर इम्पॉर्टंट असतं. आता साधारण मे महिन्यापासून बरेच ग्रह शिफ्ट होत आहेत. पहिल्या आधी एप्रिलमध्ये शनी हा मीन राशीत जाणार आहे, फ्रॉम कुंभ टू मीन. राहू हा मे महिन्यात इथे जाणार आहे कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत, आणि गुरु शिफ्ट होणार आहे 14 मेच्या आसपास काहीतरी मिथुन राशीत. गुरुचं हे जे शिफ्ट होतं इथे लाभस्थानं हे चांगलं आहे, ठीक आहे. राहू सप्तमात येतोय त्यामुळे बिझनेसच्या दृष्टीने बिझनेस पार्टनरशिप हे ज्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी हा राहू त्याला चांगलं फळ देईल. आता 2 प्रॉब्लेम आहेत. केतू इथे प्रथम स्थानात आणि शनिदेव. पहिलं केतूविषयी बोललं तर हा सिंहाचा केतू असं सांगतोय, की कुठेतरी त्याच्या जीवाला धोका आहे. काहीतरी कुठेतरी ॲक्सिडेंट, प्लेन क्रॅश किंवा त्याला आधी कुठेतरी शूट केलंच होतं. तसं शूट होण्याचा परत काहीतरी प्रयत्न किंवा आतंकी हमलाच पर्सनल लेव्हलला त्याच्यावर किंवा विष देऊन मारायचा प्रयत्न वगैरे हे सगळं या पुढच्या 1-1.5 वर्षात होण्याची शक्यता आहे. हा केतू सांगतो. त्यामुळे डेंजरस आहे, थ्रेट आहे त्याला स्वतःला. आता पुढे हे महत्त्वाचं आहे, कुंभ राशीतला शनी हा मीन राशीत जातोय. जोपर्यंत हा कुंभेत शनी होता, तोपर्यंत एक म्हणतो ना, लोकांचा नॅचरल सपोर्ट आता निवडून पण आला. तो सपोर्ट दिसत होता, तो शनी दाखवत होता म्हणून तो निवडून आला. पण आता तो कुठेतरी सपोर्ट वीक होतोय. ऑलरेडी जन्मकुंडलीत त्याचा शनी वीक आहे आणि आता परत तो मीन राशीत जातोय, 8व्या घरात जातोय, जिथे गुरुची रास आहे, तिथे अजून शनी ही वीक व्हायची शक्यता आहे. जे विरोधी आहेत ते खूप स्ट्राँग होतील, स्ट्राँगली अपोज करून पुढे येतील आणि जे जनता त्यांचा सपोर्ट होता, तो सुद्धा कुठेतरी वीक होईल आणि आणि हा सपोर्ट वीक, त्यामुळे ह्याचं डोकं फिरणार आणि हा अजून काहीतरी बोलणार, अजून जगाचे संबंध काहीतरी खराब होणार. ह्याची जी पॉलिसी होती, की पहिल्यांदाच तो बोलला होता, की बघा डिक्टेटरशिप कशी असते, की अमेरिकेबरोबर आता कॅनडा तुम्ही मर्ज व्हा. कॅनडाला त्यांनी स्टेट करून टाकलं, म्हणजे त्याला फार छोटा देश करून टाकला. मेक्सिकाने मर्ज व्हा. ग्रीनलँडचे खनिज आम्हाला द्या. मग युक्रेनचे खनिज आम्हाला द्या. त्यासाठी झेलेन्स्कीला बोलवलं होतं. तो डिक्टेट करतोय. तो फक्त देशाचा विचार करतो असं नाही. ही वॉन्ट्स टू रूल. रूलर बनायचं आहे. माझ्या हाताखाली सगळ्यांनी राहा. मी कोणा हाताखाली काम करणार नाही. ह्या गोष्टीमुळे जे आसपासचे जे देश आहेत, त्यांच्याशी संबंध हे जे अमेरिकेचे इतके वर्ष होते ते बिघडण्याची खूप शक्यता आहे आणि त्यामुळे एक जे तिसरं युद्ध होण्याचा केंद्रबिंदू हा डोनाल्ड ट्रम्प असू शकतो, की ह्याचं काहीतरी बोलणं दुसऱ्या देशाला, पंतप्रधानाला आत्ता त्यांनी झेलेन्स्कीला हाकलून दिले. जे आत्तापर्यंत असं 50 वर्षात तुम्ही असं कुठलं पंतप्रधान हाकलून दिलं असं पाहिलं नाही. ते व्हिडिओ समोर सगळ्या सोशल मीडियामध्ये दिसतंय. ह्याच्यावरनं प्रतिक्रिया अनेकांच्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. अजून 1-2 पंतप्रधानांच्या बाबतीत ह्याने असं काही बोलला, काही झालं, तर कुठेतरी ठिणगी एक म्हणतो ना लागते अशी होते आणि एक युद्ध पेटण्याची शक्यता आहे. हा माणूस हा तिसरं विश्वयुद्ध होण्याची जी काय तयारी आहे ना, तयारी करायलाच आलाय तो. एक तर माझ्याबरोबर राहा, नाही तर मग तुम्हाला सोडणार नाही. काय व्हायचं ते होऊ दे. त्यामुळे हा ॲक्चुअली ह्युमॅनिटीसाठी हा प्रॉब्लेम असू शकतो. आणि ह्याच गोष्टीमुळे ह्या त्याचं डिसिजन मेकिंग, काहीतरी चुकीचं बोलणं,
दुखवणं काहीतरी असं ह्या गोष्टींमुळे बरेच देशांचे संबंध बिघडतील आणि युद्ध होण्याची शक्यता आहे. एकच गोष्ट आहे, की हा समज काही बोललाच नाही. फक्त ह्याने डिसिजन घेतले, काही बोलायचं नाही. तर बरेच गोष्टी सुधारतील. बघा, मोदींची सुद्धा पत्रिका पाहिली, त्या व्यक्तीला एक विवेकबुद्धी आहे प्रचंड. कुठे बोलायचं, काय नाही बोलायचं, काय हवं ते बोलायचं, कॅमेऱ्यासमोर काय बोलायचं, कॅमेऱ्याच्या बाहेर काय बोलायचं, हे सगळं त्याला माहिती आहे. ह्यांना माहीत नाही, ट्रम्पला माहीत नाही. ट्रम्पला काय कोणी येऊ दे समोर मी बोलणार. अ, त्यामुळे संबंध कुठेतरी बिघडतात देशादेशाचे आणि युद्ध पेटायला वेळ लागत नाही. त्यामुळे या व्यक्तीची पत्रिका अशी आहे, की हे येणारं वर्ष असं ट्रान्झिट असं आहे, की कुठेतरी लोकांचा सपोर्ट कमी होण्याची शक्यता आहे ह्याच्या आणि एकतर दुसरं गोष्ट ह्याचं बोलणं काहीतरी विचित्र असू शकतं, की त्याच्यामुळे अनेक पडसाद पडू शकतात, जे आपण आत्ता मागच्या आठवड्यात पाहिलं. त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर या व्यक्तीमुळे त्याचं भले तो मी म्हणतो नॅशनल इंटिग्रिटी म्हणजे देशभक्त असला तरी ते प्रॉपर इम्प्लिमेंट व्हायला आणि तसं घडायला होणं अवघड आहे. त्यामुळे अमेरिकेचं भविष्य एवढं काही खास नाही आहे. हा कुठेतरी माती खायची खूप शक्यता आहे. त्यामुळे आता बघता येईल वर्ष दीड वर्षात या व्यक्तीला बऱ्याच प्रॉब्लेम्स आहेत आणि कुठेतरी माघार घ्यायची वेळ येईल, जी ही व्यक्ती माघार घेणार नाही आणि त्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स या जगाच्या पातळीवर या व्यक्तीमुळे होऊ शकतात. हे माझं रीडिंग आहे. तुमचं काय रीडिंग आहे? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट्स करा. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.